नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात. आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आणि 2019 आणि 2017ची कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी काय, ही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड समजून घेणार आहोत. त्याचबरोबर कर्जमाफीसाठी तुम्हाला काही करावे लागणार का, ती सुद्धा माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेती संबंधी कोणतीही माहिती जर असली तर सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असते. तर शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफी, ज्या कर्जमाफीची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे, त्या कर्जमाफी संदर्भात एक नवीन अपडेट आलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला आता ज्या शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की 50,000 रुपये अनुदान हे कोणाला मिळणार, ते आधी आपण समजून घेऊया. तर जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत आहेत, कोणत्याही आर्थिक 3 वर्षामध्ये म्हणजे 2024-25 असो, 25-26 असो किंवा 22-23-24 असो, यापैकी 2 वर्षे ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलेले आहे किंवा पुनर्गठन केलेले आहे, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे. जर ज्या शेतकऱ्यांनी 2 वर्षसुद्धा रेग्युलर कर्ज भरलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान हे मिळणार नाही. परंतु त्यासाठी त्यांनी नवीन अट अशी काढलेली आहे की 50,000 रुपये अनुदान हे सरकारकडून मिळणार आणि वरचं जे कर्ज आहे ते तुम्हाला भरावे लागणार. ही आहे कर्जमाफी आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या संबंधी शेतकऱ्यांची. आता कर्जमाफी संदर्भात आता बऱ्याचशा ठिकाणी आपण जर बघितलं तर असे सांगण्यात आलेले होते की 2019 लाभ घेतलेला शेतकऱ्यांना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का. तर आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी अशी खुशखबर दिलेली आहे. म्हणजे 2 अटी ज्या होत्या कर्जमाफी संदर्भात, एक तर आपण बघितले पुनर्गठन. पहिले कसे होते की 3 वर्ष लगातार ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले असेल त्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान मिळणार होतं. परंतु आता कोणतेही 2 वर्ष जर तुम्ही लगातार भरलेला असेल तर तुम्हाला 50,000 अनुदान मिळणार, ही एक अट रद्द केली. त्याच्यानंतर जर आपण दुसरी अट बघितली शेतकरी बांधवांनो, ती म्हणजे 2019 म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता, पूर्वी काय सांगण्यात आलेलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी 2019 लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार. परंतु जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेल्या घोषणेमध्ये त्यांनी स्पष्ट असे सांगितलेले आहे की 2019 लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता ती अट रद्द करून 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. बरं, ह्या याद्या कुठे प्रसिद्ध होणार, तर या याद्या जर बघितलं आपण ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि आपण जर बघितलं डायरेक्ट कर्जमाफीसाठी सरकारचं जे पोर्टल राहणार आहे त्या पोर्टलवर सुद्धा ह्या याद्या प्रसिद्ध होणार आहे. आता बरेचसे शेतकरीच्या मनामध्ये प्रश्न आहे की सुरुवातीला आम्हाला सांगितलं की 30 जूनला कर्जमाफी होईल, त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की 5 जुलैला कर्जमाफी होईल, परंतु अद्यापसुद्धा कर्जमाफीचा सुद्धा जाहीर करण्यात आलेला नाही. तर मग कर्जमाफी होणार तर केव्हा. तर शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की 5 जुलैच्या आत कर्जमाफी होणार होती, परंतु त्या 2 अटी राज्य सरकारने रद्द केल्या. त्यामुळे आता बरेचसे शेतकरी पुन्हा या कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या याद्या हा पूर्ण करणे चालू आहे. त्यामुळे आता कर्जमाफीला हा उशीर होत आहे. बरं, मग आता शेतकऱ्यांच्या मनातील मोठा प्रश्न जो आहे की कर्जमाफी केव्हापर्यंत होऊ शकते. तर आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता 30 जुलैच्या आत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे. म्हणजे 30 जुलैपर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कर्जमाफ झाल्या तुम्ही पुन्हा एकदा नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र होणार आहे. आणि बँकांना तसे आदेश देण्यात आलेले आहे की सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. माहिती कशी वाटली, माहिती जर आवडल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.